राधे राधे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण आग्रा आणि मथुरा एक्सप्लोर केला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण वृंदावन एक्सप्लोर करणार आहोत. तर दिवसाची सुरुवात आपण प्रेम मंदिर दर्शनापासून करणार होतो आणि प्रेम मंदिर हे सकाळी 8 वाजता चालू होतं ते संध्याकाळी 8:30 पर्यंत. प्रेम मंदिरमध्ये कोणत्याच प्रकारच्या बॅग्स अलाउड नाही आहे. ते तुम्हाला मंदिराच्या बाहेर असलेल्या लॉकर रूममध्येच सबमिट करावं लागतात आणि त्याचा चार्ज आहे 20 रुपीज पर बॅग. संडे असल्यामुळे खूप गर्दी होती, पण मी आदल्या दिवशीच गार्डला मंदिराचा टायमिंग आणि लाईन कुठनं चालू होते ते विचारलं होतं. त्याप्रमाणे मी सकाळच्या 7 वाजताच लाईनमध्ये उभा राहिलो. तर 8:20ला मंदिराचे दरवाजे उघडले गेले आणि सगळे लोक एकदम एकत्र आत गेले. गेटमधून आत गेल्या सगळ्याच लोकांनी एकाच ठिकाणी फोटो काढायला गर्दी केली. या संधीचा फायदा घेऊन मी सरळ आतमध्ये मंदिराच्या आवारात गेलो आणि तिथे क्लीन अँड क्लिअर बॅकग्राऊंडचे फोटो काढले. डायरेक्ट मंदिरात गेल्यामुळे मला आरती मिळाली आणि तिथे काहीच गर्दी नव्हती. पण जेव्हा मी मंदिराच्या बाहेर आलो तेव्हा पूर्ण चित्र बदललेले होतं. जिकडे तिकडे सगळीकडे गर्दी होती. मंदिराचे दर्शन घेऊन आणि आजूबाजूचे देखावे बघून मी गेलो इस्कॉन टेम्पलकडे. इस्कॉन टेम्पल हे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, त्यामुळे मी चालतच गेलो. इस्कॉन टेम्पलच्या बाहेर तुम्हाला फ्रीमध्ये बॅग्स आणि शूजसाठी लॉकर्स मिळून जातील. तिथे बॅग्स आणि शूज लॉकर करून मी आत मंदिरात गेलो. श्रीकृष्ण बलराम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल हे शेजारीच आहेत, त्यामुळे ते दोन्ही पॉईंट एकाच ठिकाणी होऊन जातील. इस्कॉन टेम्पलच्या राईट साईडला प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू असतो आणि आजचा मेनू होता दाल खिचडी. त्यामुळे मी जास्त भूक लागल्यामुळे 2 द्रोण उचलले आणि त्यात माझी भूक भागून गेली. प्रसाद खाऊन मी निघालो बंके बिहारी मंदिरकडे. तर ते डिस्टन्स जास्त असल्यामुळे मी शेअरिंग ॲटो घेतली आणि ॲटोचा फेअर गेला 20 रुपीज. बंके बिहारी मंदिरमध्ये खूप गर्दी असते, त्यामुळं तुमच्या मौल्यवान वस्तू हे शक्यतो बॅगमध्येच सबमिट करा. 1 तास बंके बिहारी मंदिरात रेटारेटी करून मी मंदिराच्या बाहेर पडलो राधा वल्लभजी मंदिराकडे. बंके बिहारी मंदिर नंतरचा प्रवास शक्यतो तुम्ही चालतच करा, कारण अरुंद रस्ते असल्यामुळे ट्रॅफिक खूप लागतं आणि त्यात तुमचा खूप टाईम वेस्ट होतो. वृंदावनमध्ये चोरांपासून सावध नाही राहिलं तरी चालेल, पण माकडांपासून नक्की सावध राहा, कारण तुमच्या डोळ्यापुढे तुमच्या वस्तू घेऊन जातील पण तुम्हाला काहीच करता येणार नाही. पूर्ण दिवसभरात माझ्यासमोर माकडांनी 3 ते 4 फोन, 2-3 गॉगल्स उचलून नेले, पण ओनरला काहीच करता आले नाही. राधा वल्लभजी मंदिरापाशी 2 मंदिर आहेत. एक जुनं मंदिर आहे आणि एक नवीन मंदिर आहे, तर तुम्ही दोन्ही मंदिरमध्ये नक्की जावा. राधा वल्लभ मंदिराचे दर्शन घेऊन मी निघालो राधा रमण मंदिराकडे. तर राधा रमण मंदिराचे 2 मंदिर आहेत, एक नवीन मंदिर आणि एक जुनं मंदिर. तर नवीन मंदिर हे कायम चालू असतं आणि जुनं मंदिर हे 1 वाजता बंद होतं, ते डायरेक्ट 5 वाजता चालू होतं. राधा रमण मंदिरानंतर मी गेलो निधिवनकडे. तर निधिवनमध्ये प्रचंड गर्दी असते आणि गरमीचा तर काही बोलूच नका. मंदिराच्या आत जाण्याआधी तुम्हाला शूज सबमिट करावं लागतात आणि तिथे 2 रुपीज पर शूजच्या जोडीने पैसे घेतले जातात. निधिवनचे दर्शन करून झाल्यानंतर टाईम झाला होता दुपारचे 2. त्यानंतर शक्यतो सगळे मंदिर बंद असतात, त्यामुळे मी नंतर गेलो केशी घाटकडे. केशी घाटच्या रस्त्यालाच एक उत्कृष्ट आर्किटेक्चर असलेले मंदिर आहे लेफ्ट साईडला. ते जर ओपन असेल तर ते तुम्ही नक्की बघा. तर जवळपास दुपारच्या 2:30 वाजता आपण केशी घाटला पोचलो. तिथे जाऊन मस्त शांत आणि थंड वाटलं, कारण दिवसभर आपण उन्हात आणि गर्दीमध्ये फिरत होतो. केशी घाटला जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर तिथं तुम्हाला फेरीज मिळून जातील. केशी घाटला फोटोज क्लिक करून आणि थोडा आराम करून मी निघालो पुढच्या प्रवासाला. केशी घाटनंतर आपण गेलो श्री गोविंदजी मंदिरकडे. हे मंदिर दुपारी 4 वाजता ओपन होते. जर तुम्ही आधी लवकर गेला तर मंदिर ओपन होतोपर्यंत तुम्ही फोटोशूट करून घ्या. श्री गोविंदजी मंदिर हे उत्कृष्ट आर्किटेक्चरचं एक सुंदर उदाहरण आहे. भरपूर फोटोज आणि व्हिडिओ क्लिक केल्यानंतर आपण गेलो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच श्री रंगजी मंदिरकडे, जे की 5 मिनिटाच्याच वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि हे मंदिर 4 वाजता ओपन होते. या मंदिरमध्ये व्हिजिटर्ससाठी 3 ब्लॉक्स बनवले आहेत. तर तिन्ही ब्लॉकमध्ये एंट्री करण्यासाठीची फेअर आहे 20 रुपीज, ज्यामध्ये लीलाघर, वाहनघर आणि शीश महल इन्क्लूड आहे. मंदिराचं दर्शन घेऊन मी थोडा आराम केला आणि त्यानंतर निघालो मी पुढच्या प्रवासाला, म्हणजेच परत प्रेम मंदिरकडे. श्रीरंगजी मंदिर ते प्रेम मंदिरपर्यंतचा माझा शेअरिंग ऑटोचा फेअर गेला 30 रुपीज. प्रेम मंदिरमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता म्युझिक शो चालू होतो, तो संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतो. तर प्रेम मंदिरमध्ये मी इव्हिनिंगचे फोटोज क्लिक करून आणि म्युझिक शो पाहून निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच पुन्हा एकदा मथुरा जंक्शनकडे.
प्रेम मंदिर ते मथुरा जंक्शनपर्यंत तुम्हाला बस मिळून जाईल, पण बसला जास्त गर्दी असल्यामुळे मी शेअरिंग ॲटोनीच गेलो आणि शेअरिंग ॲटोचा फेअर गेला 60 रुपीज. मथुरा जंक्शनला मी पोचलो संध्याकाळी 9:15 वाजता आणि पुढच्या प्रवासासाठी माझी ट्रेन होती संध्याकाळी 11:30 वाजता. मथुरा जंक्शनवरून आपण निघालो होतो हरिद्वारसाठी आणि ट्रेन होती 19019 बँड्रा टर्मिनल्स टू हरिद्वार एक्सप्रेस. जर तुम्ही या ट्रेननी प्रवास करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या ट्रेनचं तिकीट हे तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येत नाही. ऑनलाईन तिकीट हे तुम्हाला हजरत निजामुद्दीनपासून ते हरिद्वारपर्यंत करता येईल, पण मथुरापासून करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आधीच हजरत निजामुद्दीन ते हरिद्वारपर्यंतचे ऑनलाईन तिकीट बुक करा, ज्याचा फेअर आहे 250 रुपीज. आणि मथुरा जंक्शनवरनं तिकीट काउंटरवरनं मथुरा जंक्शन टू हजरत निजामुद्दीनपर्यंतचे तिकीट घ्या, ज्याचा फेअर आहे 150 रुपीज. तर माझी ट्रेन ही 12:15 वाजता आली आणि सकाळी 8 वाजता हरिद्वारला पोहोचली. तर वृंदावन ते हरिद्वार पोहोचेपर्यंत आपला खर्च गेला 550 रुपीज. हरिद्वार आणि त्या पुढचा प्रवास हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तोपर्यंत राम राम, गंगा मैया की जय.